नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज आपण नवीनच विषय घेऊन आलोय की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेली निवडणूक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं अनगर हे गाव. आणि या अनगर गावची जी नगरपंचायत झाली नवीनच आता, या निवडणुकीमध्ये निवडणूक ही जी महाराष्ट्रभर गाजली त्या उज्ज्वला थिटे यांनी अक्षरशः राजन पाटील यांचा घाम काढला. परंतु राजन पाटील यांचा देखील आपण इतिहास पाहिला पाहिजे की राजन पाटील हे कधी काळी आमदार होते, मंत्री होते. त्यांची खरंच त्या परिसरामध्ये एवढी मोठी दहशत आहे का? ही दहशत कशामुळे एवढी दहशत पसरली? खरं पाहता 68 वर्षाचा इतिहास आहे राजन पाटील आणि त्यांचे वडील यांचा. त्यांचे वडील देखील या मोहोळ तालुक्याचे आमदार होते. अनगर ग्रामपंचायत होती, त्या ग्रामपंचायतीवरती 12 वाड्या आधारलेल्या होत्या. गेले 60 वर्षे त्याची निवडणूक कसलीच लागलेली नव्हती. म्हणजे बिनविरोध निवडणूक होत होती. निवडणूक लागली तरी जे सांगल म्हणजे राजन पाटील आणि मालक म्हणजे अनगरचं मालक म्हणून राजन पाटलांना संबोधलं जातं. तर याच विषयाची एक चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. बघा, सोलापूर जिल्हा म्हणलं की राजन पाटील यांचं नाव घेतलं जातं. राजन पाटील आणि मोहोळ तालुका आणि अनगर हे एक समीकरण बनलेलं आहे. आजवर त्या राजन पाटलांना कोणी हे चॅलेंज केलं नव्हतं. ज्यांनी चॅलेंज केलं त्याची अवस्था काय केली हे आपण पाहिलेलं असेल. जसं पंडित अण्णा देशमुख हे शिवसेनेचे तालुका प्रमुख होते आणि त्या तालुका प्रमुखाला कशा पद्धतीनं मारलं गेलं हे आपण पाहिलेलं आहे. तर अनगर ही पूर्वी ग्रामपंचायत होती आणि ह्याच्यावरती 12 वाड्या आधारलेल्या होत्या. अनगर मध्ये राजन पाटील यांचंच वर्चस्व होतं. राजन पाटील यांचे वडील यांचं देखील वर्चस्व होतं. हे 60 वर्षापासून यांचं वर्चस्व होतं. आता कधी काळी राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्याचं आमदारकी म्हणजे 3 वेळा ते मोहोळ तालुक्याचे आमदार झाले. त्याच्यामध्ये त्यांना राज्यमंत्री मंडळामध्ये सुद्धा स्थान मिळालं होतं. तसंच राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचं अध्यक्ष सुद्धा बनवलं गेलेलं होतं आणि त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील दिलेला होता. परंतु आता त्यांनी ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं काहीसं त्यांचं पद गेलेलं आहे. परंतु गेले दशकभर म्हणजे गेले 55-60 वर्ष एवढी काळ खरं पाहता सत्ता टिकवून ठेवली म्हणजे हे किती महत्वाचं आहे. म्हणजे अक्षरशः राजन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये म्हणजे शरद पवारांचा पक्ष 1995-90च्या दरम्यान स्थापन झाला आणि तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, पूर्वी ते काँग्रेसमध्येच होते. म्हणजे शरद पवार जिकडे जातील त्यांच्या पाठीशी ते त्यांचे वडील आणि ते ठामपणे उभे राहिलेले आहेत. आणि तेव्हापासून शरद पवारांनी त्यांना साखर कारखाना दिला, बँक दिली, पतसंस्था दिल्या, सगळं काय दिलं आणि ते कायमस्वरूपी शरद पवारांच्या पाठीशी उभे ठाकले गेले. परंतु 2025 मध्ये असं काय घडलं की त्यांनी पवार घराण्याला सोडलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि खरं पाहता तिथूनच त्यांना विरोध सुरू झाला, तो अजित पवारांच्या रूपानं. तर राजन पाटील आणि अनगर, खरंच अनगरमध्ये राजन पाटलांची फार मोठी दहशत आहे का? राजन पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे असं म्हटलं जातं, परंतु तो दहशतीमुळे मानतोय का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे गेले 60 वर्ष झालं ही अनगर ग्रामपंचायत ही बिनविरोध होती आणि या निवडणुकीमध्ये एकही माणूस निवडणुकीला विरोधात उभं राहत नाही. त्याचं कारण ही तशीच असली पाहिजे. ते म्हणजे आता त्या उज्ज्वला थिटे ज्यांनी विरोध केलाय राजन पाटील यांना, त्या उज्ज्वला थिटेंनी असं सांगितलं की राजन पाटील यांचे फोटो त्या अनगर आणि अनगर परिसरातल्या ज्या 12 वाड्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या दुकानामध्ये फक्त आणि फक्त राजन पाटलांचाच आपल्याला फोटो दिसणार. त्याची कारण ही तशीच आहेत की त्या प्रत्येक घरातला एक माणूस त्यांनी आपल्या कारखानदारीमध्ये कामाला लावलेला आहे. कारखान्यात कामाला असेल किंवा बँकेत असेल, पतसंस्थेत असेल, त्यांच्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये अनगर
आणि अनगर परिसरातल्या ज्या 12 वाड्या आहेत त्यातलीच माणसं सगळी कामाला लावली गेलेली आहेत. असू शकते आता त्यामुळं माणसं प्रेमापोटी फोटो लावू शकतात, परंतु दहशत आणि हे वास्तव ह्याच सुद्धा काही उदाहरणं आहेत की उज्ज्वला थिटे यांनी सांगितलं की जर कोणाचं लग्न असेल, कार्यक्रम असेल, जयंती असेल, काही कार्यक्रम असतील तर तिथं मात्र राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनाच अंगा खांद्यावरती घेतलं जातं उचलून आणि त्यांनाच नाचवलं जातं. इतर दुसरं कोणाला उचलून घेतलं जात नाही. आणि असंच त्या उज्ज्वला थिटे यांच्या मुलाबाबत घडलं की त्या मुलाला काही 4 मुलांनी उचलून घेतलं आणि तेव्हापासून त्या उज्ज्वला थिटे यांचा वाईट काळ सुरू झाला. त्या उज्ज्वला थिटेंना अक्षरशः तिथून घर सोडावं लागलं. घर सोडून सोलापूरला राहावं लागलं. सोलापूर नंतर त्यांना पुण्याला राहावं लागलं. त्यांनी जे कहाणी सांगितली त्याच्यावरून असं एकंदरीत दिसलं, महाराष्ट्राला दिसलं की खरंच अनगर आणि अनगर परिसरामध्ये फार मोठी दहशत ही राजन पाटलांची आहे असं लोकांना सुद्धा वाटायला लागलं. आज त्या ज्या वेळेस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या, आता त्या उज्ज्वला थिटेंना सांगितलं की माझी तिथं 35 एकर जमीन आहे आणि अख्खीच्या अख्खी जमीन पडून आहे. तसंच ती बागायती जमीन होती, परंतु राजन पाटलांच्याच सांगण्यावरून काही लोकांनी तिथल्या मोटरा काढून नेल्या, पायपा काढून नेल्या. त्यांचा जो बंगला होता बंगल्यातलं सगळं सामान काढून नेलं. अक्षरशः तो पडीक पडल्यावर बंगला झाला असं त्यांनी विदारक चित्र सांगितलं. त्यानंतर मात्र सगळ्या टीव्ही चॅनलला मोठमोठ्या बातम्या झाल्या की खरंच बघा किती दहशत आहे या भागामध्ये आणि अशा दहशतीच्या वातावरणामध्ये लोक राहतात कशी, हा लोकांना प्रश्न पडला. त्या उमेदवारी अर्ज दाखल करायला गेल्यानंतर रस्त्याला गाड्या आडव्या लावल्या गेल्या, ट्रॅक्टर आडवे लावले गेले, म्हणजे त्यांचं वाहनच तिथं निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचू नये असं झालं. त्यानंतर त्यांना जे निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्र होती ही कागदपत्र सुद्धा दिली गेली नव्हती. ज्या वेळेस सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मात्र ती कागदपत्र देण्यात आली होती. आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मात्र बघा काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं की तो उमेदवारी अर्जच अक्षरशः बाद करून टाकला. म्हणजे ही राजन पाटलांची या ठिकाणी फार मोठी दहशत आहे असं बोललं जातं. आता राजन पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे सगळं सण लोक का करत होती, ते राजन पाटील अजित पवारांच्या गटामध्ये होते, शरद पवारांच्या, म्हणजे एवढे दिवस लोकांना दहशत दिसली नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा एवढे दिवस दहशत दिसली नाही. ज्या वेळेस राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर मात्र सगळ्या लोकांना ती दहशत दिसली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच त्या उज्ज्वला थिटेंना बळ दिलं आणि त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला. उमेदवारी अर्ज दाखल करताना काय अडचणी आल्या हे सगळं टीव्हीला दाखवलं गेलं, ते वर्तमानपत्राला दाखवलं गेलं की बाबा बघा कशा पद्धतीने एका महिलेला एवढा राजन पाटलांकडून त्रास दिला जातोय हे सगळ्यांना दाखवण्यात आलं. याच्यामुळं खरं पाहता आता लोकांना असं वाटायला लागले की खरंच राजन पाटलांची फार मोठी दहशत या परिसरामध्ये आहे आणि राजन पाटील सांगन तेच कायदा असं काहीच चित्र आता सध्या निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय. तर बघा मित्रांनो, राजन पाटील यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ज्यावेळेस बिनविरोध निवडणूक झाली त्यावेळेस राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना कशा पद्धतीनं धमकी दिली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की अजित पवार अनगरमध्ये फक्त पाटलांचं चलतं अशा पद्धतीचा जो डोस भरण्यात आला ह्याची चर्चा मात्र महाराष्ट्रभर झाली. परंतु असंच उदाहरण नगर जिल्ह्यातलं सुद्धा झालं होतं एकदा. नगर जिल्ह्यात सुद्धा ते कोतकर म्हणून आमदार होते, त्यांनी अशाच पद्धतीनं अजित पवारांना सुद्धा धमकी दिली होती की अजित पवार हा तुमच्या बापाचा जिल्हा नाही, नगर जिल्हा हा आमचा जिल्हा असं बोलले होते. आणि तेव्हापासून ते कोतकर आपल्याला कुठंही राजकारणात दिसले नाही, निवृत्तीच झाली त्यांची. असंच काहीच राजन पाटील यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं की ह्या ज्या उज्ज्वला थिटे आहेत अजित पवारांनी जर ह्यांना विधान परिषदेवर घेतली, ताकद दिली आणि त्या राजन पाटलाच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांवरती जर निवडणुका लागल्या तर सगळ्या संस्था पुन्हा या उज्ज्वला थिटे यांच्या ताब्यात सुद्धा जाऊ शकतात. असंच काहीच चित्र या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे राजन पाटील यांची जी दहशत मोडून काढायची असेल तर त्या उज्ज्वला थिटे यांना विधान परिषदेवरती घेतलं जाईल अजित पवारांकडून. अजित पवारांना चॅलेंज देणाऱ्या माणसाला राजकारणामध्ये अजित पवार कधीच टिकू देत नाहीत, हे आजपर्यंतचं भयान वास्तव आहे मित्रांनो. तर
राजन पाटील यांची दहशत खरंच लांबपर्यंत गेलेली आहे का? तर हो, हे सगळं चित्र आपण निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनाच वाटतं की राजन पाटील यांची खरीच दहशत त्या मोहोळ तालुका आणि अनगर तालुक्यामध्ये फार अनगर गावामध्ये अनगर आणि अनगर परिसरामध्ये फार मोठी दहशत आहे. असंच काहीच लोकांना, महाराष्ट्रातल्या तरी लोकांना आता ते चित्र तसंच वाटायला लागलेलं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सौम्य भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.